दरवर्षीप्रमाणे भयंकर अशी गर्दी इकडे जमली आहे आणि गंधकचं जे पथक दरवर्षी इकडे असतं दगडूशेठच्या मिरवणुकीसाठी ते यावर्षी सज्ज झालंय। नमस्कार, मी आशिष आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। मी आता आहे पुण्यामध्ये आणि सर्वांनाच माहिती आहे की पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती असेल किंवा बाकीचे मानाचे जे काही गणपती आहे त्यांचा खूप मोठा असा आगमन सोहळा दरवर्षी होत असतो आणि दरवर्षी मी तिकडे जातो। आजही चाललो। खरं तर खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की डेली ब्लॉगिंग करायची, पण शूटमुळे कामामुळे ते शक्य होत नाही। पण जसं मला जमेल मी व्लॉग घेऊन येत राहणार आहे। त्यामुळे जर माझे रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। दरवर्षी पावसाचं वातावरण असतं, पावसामध्येच गणपती बसतात, पण नेहमी असं होतं की ज्या दिवशी आगमनची मिरवणूक असेल त्या दिवशी पाऊस बिलकुलही येत नाही। आज भयंकर काळे ढग आहे, त्यामुळे सांगू नाही शकत, पाऊस येऊ पण शकतो। थोडा वेळ ॲटलिस्ट मिरवणूक होईपर्यंत तरी पाऊस नाही आला पाहिजे आणि जी काय मजा असते, माहोल असते, आज मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे। कारण नेहमी ज्या व्हिडिओ बनवतो ते शॉर्ट रील्स वगैरे बनवतो इंस्टाग्रामसाठी, पण आज मी डिटेलिंगमध्ये जेवढं मला शूट करता येईल तेवढं सर्व शूट करणार आहे। खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स, खूप सारे यूट्यूबर्स, फोटोग्राफर्स तिकडे दरवर्षी असतात। जसं मीही जातो, आजही मी चाललोय आणि मी असं ठरवलंय की आता व्लॉग्स आपल्याला करायचे, तो जास्तीत जास्त कॉन्टेंट आज कसं मिळेल यावर माझं लक्ष असणार आहे। आणि यूट्यूब सोबतच इंस्टाग्रामला सुद्धा जे लोक मला फॉलो करत नाही त्यांनी फॉलो करा। प्लीज सर्वांनी यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओज माझे इथून पुढे कंटिन्यू येतील ते तुमच्यापर्यंत टाइम टू टाइम पोहोचत राहतील। सर्व बोलून झालं, पण एक गोष्ट राहून गेली माझ्याकडनं, ती म्हणजे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आता वाजले आहेत म्हणजे 7:10 झाले आणि मी चाललोय आता, हा नाशिक फाट्याचा रोड आहे। मी चाललो आता दगडूशेठ हलवाई गणपती इकडे, कारण सर्वात आधी दगडूशेठची मिरवणूक निघते, त्यानंतर मानाच्या 5ही गणपतींची मिरवणुका निघतात। तर तिकडे गेल्यानंतर मला रोहन जॉईन करतोय, त्यानंतर अजून माझे 2-3 फ्रेंड्स आहेत ते पण जॉईन करत आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे। आणि आत्ताच पाऊस यायला सुरुवात झाली आहे, सो मला टेन्शन आलं आहे। अमरेला पण सोबत नाही आहे आणि कॅमेराच गेअर असणार आहे। दुसरी गोष्ट, कॅमेऱ्याला जे रॅपिंग केलेलं होतं पेपर, तो पण मी नेमका काढला होता कारण तो खराब झाला होता। कॅमेऱ्याला रॅपिंग पण नाही आहे, छत्री पण सोबत नाही आहे, पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे। आय डोंट नो काय होणार आहे, पण गणपती बाप्पा आहेत सर्वांसोबत, सो मला नाही वाटत की हेवी असा खूप जास्त पाऊस येईल, पण मजा येईल। इकडे समोर नदी आहे आणि कार मी इकडे साईडला पार्क केली आहे। भीती वाटते जर कधी पाणी जास्त वाढलं, त्यामुळे ह्या साईडला कुठे पार्क नाही केली। एक नंबर असा मस्त माहोल तयार झाला आहे। दरवर्षीप्रमाणे भयंकर अशी गर्दी इकडे जमली आहे आणि गंधकचं जे पथक दरवर्षी इकडे असतं दगडूशेठच्या मिरवणुकीसाठी ते यावर्षी सज्ज झालंय।
साईडला थोडं साईड. हो थोडं सारखं थोडं अशा पद्धतीने आता दगडूशेठ गणपती निघाला आहे आणि रोहन पण मला आत्ताच भेटला आहे. रोहनचं पण यूट्यूब चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही फिरतोय, अजून बाकीच्या अजून मिरवणुका निघत आहे.
संस्कृतीचं हृदय, परंपरेचा अभिमान आणि या शहराची खरी ओळख गणेशोत्सव. मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज पुण्याच्या प्रत्येक गल्लीबोळात उत्साहाने साजरा होतो. मानाचे 5 गणपती म्हणजे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती. हेच आहेत पुण्याच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण. हा फक्त उत्सव नाही, तर पुण्याच्या मनात वसलेली श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. भयंकर अशी गर्दी होती आणि नंतर काय मला बोलता आलं नाही. डायरेक्ट कारमध्ये येऊन बसलो आणि आता निघालो घरी. हा व्लॉग इकडेच मी एंड करतोय. सो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.